दादरच्या नायगावमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। सकाळी 6 वाजल्यापासून नागरिक गॅस सिलेंडरसाठी रांगेत आहेत। घरगुती गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांच्या गॅस एजन्सी बाहेर लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत। या संदर्भातले अपडेट्स देत आहेत गिरीश गायकवाड, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। गिरीश, एकूणच दादरमधली सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच दादर नायगाव परिसरामध्ये सध्या नागरिक गॅसवर आहे, कारण घरगुती गॅसचा जो पुरवठा आहे तो कुठेतरी खंडित झाल्याची भीती यांच्या मनामध्ये आहे आणि गॅसचा जो डिलिव्हरी आहे, गॅसची जी डिलिव्हरी ती होत नाहीये। त्यामुळे आपण पाहतोय बघा, गॅस बाटले घेऊन सकाळी 4 वाजल्यापासून नागरिक जे आहेत ते गॅस एजन्सीच्या बाहेर रांग लावल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय। इराण इस्रायल युद्धामुळे इंधनाच्या गाड्या रोखल्या जाण्याच्या भीतीने तसेच ऑनलाईन बुकिंगमध्ये अनेक तांत्रिक अडथळे आहेत, घरपोच सेवेत दिरंगाई होते आणि त्यामुळे नागरिक हवालदिल झालेत। अनेक जण कामावरून सुट्टी घेऊन सिलेंडरसाठी आज सकाळी 6 वाजल्यापासून, कुणी सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून या ठिकाणी रांगेमध्ये आहेत। लहान लेकरं बाळं सुद्धा या ठिकाणी रांगेमध्ये बसल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 1001 लोक जे आहेत ते आज सकाळपासून गॅस बाटले घेऊन या ठिकाणी रांगेमध्ये उभे आहेत आणि आपण पाहतो बघा, सगळ्यांना या ठिकाणी नंबर दिलेले आहेत। 40 नंबर, 41 नंबर, 42 नंबर, 47 नंबर अशा पद्धतीनं यांचे नंबर या ठिकाणी लागलेले आहेत आणि हे नंबर 1000 पर्यंत जात आहेत। प्रशासनाने जरी पुरेसा साठा असल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात गॅस एजन्सी समोर भली मोठी रांग या ठिकाणी लागल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय। काही ठिकाणी 8 दिवसापासून सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत। मुंबईतील कुर्ला असू द्या, दादर असू द्या, नायगाव असू द्या, या ठिकाणी बरेच नागरिक आहेत जे सध्या घरगुती गॅसच्या प्रतीक्षेमध्ये रांगेमध्ये तिष्ठत उभे राहिल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। अडीच 3 तास रांगेमध्ये उभे आहेत आणि आखाती देशातील युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याची जी भीती आहे ती ऑनलाईन बुकिंगमध्ये अडचणी मध्ये या ठिकाणी परावर्तित होते आणि त्यामुळे नागरिक थेट एजन्सीवरच आता गर्दी करत असल्याचं जे चित्र आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसतंय। त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी नागरिकांनी संयम बाळगावा अशी एक मागणी जी आहे ती सुद्धा प्रशासनाकडून करण्यात येते। पण चित्र जे ग्राउंड रियालिटी आहे ती सुद्धा आपण या ठिकाणची पाहतोय। नागरिकांमध्ये कशा पद्धतीनं संभ्रम आहे आणि कशा पद्धतीनं ते आपले गॅस बाटले घेऊन या ठिकाणी रांगेमध्ये उभे आहेत ते सुद्धा चित्र आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी वर्ष दिसते। त्यामुळे ही परिस्थिती कशी आटोक्यात येणार हा सुद्धा आताच्या घडीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। निश्चितच गिरीश, संपूर्ण परिस्थितीवरती आपल्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।